महारथी दादा पुढं पडता पिके नावामध्ये दम आहे सुजय विखे ओ भले महारथी दादा पुढं पडता पिके नावामध्ये दम आहे सुजय विखे लाखो दिलांची जान रुपया तो बंद आहे लाखो दिलांची जान रुपया तो बंद आहे रुपया तो बंद आहे त्यात हस्तीत ना सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे त्यात हस्तीत ना सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे भगिनींचे हार्दिक स्वागत। दिवस आजचा आला घेऊन उरात काही स्वप्ने पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवेसे गाणे। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मला मनस्वी आनंद होत आहे। स्त्री जर नोकरी व्यवसाय करणारी असेल तर पुरुषांनी समजलं पाहिजे ती पूर्ण वेळ घर सांभाळू शकत नाही आणि एखादी स्त्री पूर्ण वेळ घर सांभाळणारी असेल तर ती आर्थिक बाबतीत पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे। काही स्त्रिया कणखर धाडसी असतात तेव्हा हे स्वीकारावं की ती खंबीर कठोर धडाडी आहे। तिला स्वतःचे विचार आहे तिचे विचार तिचे सौंदर्य आहे। कुटुंबासाठी केलेले काम शांतपणा सोशिकपणा हा दुबळेपणा नाही ही सात्विकता सुंदरता आहे। प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःची अशी एक चांगली गोष्ट असते प्रत्येकाची नुसती धावपळ आहे त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते। आज या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांनी एकत्र येणं विचारांची देवाणघेवाण होते। स्त्रियांना असणारे आजार खाण्यापिण्याच्या सवयी यांकडे दुर्लक्ष होत असते। अशा सर्वच भगिनींसाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व शैलेंद्रसिंग होडगर यांच्या कल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे प्रवरा ग्रामीण रुग्णालय तसेच आश्विन ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे आयोजन केले आहे। आकाशात चमकतो तो चमचमणारा तारा आहे आमचे लाडके सुजय दादा नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे कोहिनूर हिरा आहे कोहिनूर हिरा आहे। नगर जिल्ह्यामध्ये ज्यांची वेगळीच अदा आहे ज्यांच्या देवरती सारा नगर जिल्हा फिदा आहे नगर जिल्हा फिदा आहे त्यात हस्तीत ना सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे त्यात हस्तीत ना सुजय दादा आहे आमचे सुजय दादा आहे। आरोग्य आणि आयुर्वेद तर स्त्री ही ऊर्जा शक्तीचा स्रोत म्हटले आहे। तर तिला असं का म्हटलं आहे कारण स्त्रीमध्ये गर्भाशय हे वेगळं असतं आणि गर्भाशयामध्ये स्त्रीबीज असतं। तर स्त्रीबीज हे अर्धवतू अग्नियम असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये। मग ते अग्नीचं स्वरूप असल्यामुळे स्त्रीला ऊर्जा शक्तीचं स्रोत म्हटलं असतं आणि आपल्यामध्ये जी ऊर्जा असते प्रत्येक स्त्रीमध्ये तर तिनं तिला वंदन करून त्याच्यात हे करून आयुर्वेदानुसार आपलं आरोग्य कसं सांभाळायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारी ज्या असतात की पाळीमध्ये कमी जाणं पाळीमध्ये ब्लिडिंग जास्त हे जे आजारपण आहेत तर ते स्त्रियांना होत असतात कारण काही स्त्रिया शेतामध्ये काम करतात तर काही बाहेरच्या ह्याच्यामध्ये काम करत असतात म्हणजे नोकरी असेल किंवा आजकाल आता स्त्री म्हणजे अगदी पंतप्रधान या पदापासून अगदी शेतीपासून वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला दिसते। तर ती कसं करत असते तिला घरातलं काम चुकत नाही घरातले सगळे जबाबदारी पार पाडून ती बाहेरचं काम करत असते। तर त्याच्यामुळे तिचं काय होतं प्रत्येक ते टाळण्यासाठी स्त्रीनी लवकर जेवण करणं म्हणजे कोणाचंही वाट नाही बघायची कुटुंबाचे हे येणार आहेत किंवा कोण येणार आहे तर आपण आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करून घ्यायचं आणि लवकर झोपायचं। त्याच्यामुळे स्त्रीला वात आणि पित्तदोषाचे जे आजार आहेत तर ते होणार नाही। तर आणि ह्याच्यानंतर स्त्रीने रोज आठवड्यातनं एकदा तरी कंपल्सरी अंगाला तेल लावलं पाहिजे। आहारामध्ये दूध आणि तुपाचा वापर वाढवला पाहिजे। दूध आणि तूप हे ओजस्कर म्हणजे रसरक्तापासून शुक्रधातूपर्यंत वाढवणारं सांगितलेलं आहे।
त्याच्याबरोबरच बुद्धी पण वाढवणारा आहे. त्याच्यामुळे दूध आणि तुपाचा वापर आहारामध्ये नेहमी ठेवावा. प्लस रुटीन जेवणाचं पण करायचं आहे. आणि पण ह्या सगळ्या भागादौडीची आपल्याला नेहमीच स्त्री म्हणून, एक महिला म्हणून आपल्याला सवय असते. फक्त पण हे सगळं करत असताना अगदी 2-4 गोष्टीच बोलणार आहे, पण ज्या अगदी मनामध्ये ठसवून इथून आपण जायचं आहे. 2-4 गोष्टी याच्यासाठी की आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये कधी ना कधी कोणीतरी गरोदर राहत असतं. आता ती टेंडन्सी गेलेली आहे की आमच्या काळात हे नव्हतं, आमच्या काळात सोनोग्राफी नव्हती, आमच्या काळात गोळ्या खाल्लं तर आता बाळ पोचते. ही कन्सेप्ट कृपा करून थोडीशी डोक्यातनं बाहेर काढा. कारण जर तुम्ही आयर्न आणि फॉलिक ॲसिड ज्या गोष्टी आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनं किंवा प्रत्येक आपल्या अंगणवाडीमधनं फ्रीमध्ये दिलं जातं ते खाल्लंच पाहिजे. ते तुम्हाला डिलिव्हरीला तयार करतं, बाळाला बिलकुल पोसत नाही. हा एक गैरसमज हल्ली खूप आहे, तर तो एक. आणि मग त्याच्यामुळे सीझर होतं, अजिबात नाही. तुम्ही रुटीन व्यवस्थित व्यायाम केला. मला मुलींनाही सांगावं असं वाटेल की आता बेड रेस्ट हा एक प्रकार खूप जास्ती आहे. म्हणजे गरोदर राहिली की मला असं वाटतं ते बाळ असतं हार्डली 1 इंचाचं पण नसतं ताई, पण ह्यांची बेड रेस्ट 9 महिने संपत नाहीत. आणि मग ते बेड रेस्टचं कौतुक इतकं की तिला जागेवर जाऊन सगळं द्या, ॲब्सोल्युटली नथिंग डुईंग. 100 मुली जेव्हा गरोदर राहतात तेव्हा त्याच्यातल्या फक्त 1 किंवा 2% मुलींना बेड रेस्टची गरज, ती पण डॉक्टर जेव्हा स्पेसिफिक सांगतात त्यावेळेला घ्यायची गरज आहे. अदरवाईज तुम्ही 24 तास झोपून राहिलात तर मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट आणि तुमचं बाळही तुमच्यासारखंच आळशी होईल. प्राधान्याने लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर येतो पुढचा ग्रुप, साधारणपणे वयोवृद्ध ग्रुप. आपण कालच आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध काळजी दिवस साजरा केलेला होतं, म्हणून मी जरा स्वतःचाच आढावा घ्यायचं ठरलं. आढावा घेताना सहज लक्षात आलं की घरामध्ये सगळ्यात दुर्लक्षित असणारी कोण, तर ती माझी आई आहे. सगळ्या घरासाठी सगळीकडे 2 हात पसरून, अगदी देव सोडू नका, दैव सोडू नका, नशीब सोडू नका, हात पसरून सगळ्यांसाठी मागणारी. तिने मात्र दुपारची गोळी, बीपीची गोळी घेतली आहे का नाही हे विचारायला आम्हाला सवड नाही. आपण कितीही मोठे झालो, उंची कितीही जरी वाढली तरी आईच्या कडेवर गेल्यानंतर जी काही उंची येते त्याला जगामध्ये तोड नाही. त्यामुळे एक विनंती राहील, इथे पुरुष मंडळी पण बसलेली आहेत, घरातल्या प्रत्येक स्त्रीला मी अगदी समान माना वगैरे असं अजिबात काही म्हणणार नाही, पण जी काही आहे आपली एकुलती एक बायको असेल, बहीण असेल, कोणी असेल, तिला फक्त जीव लावा आणि सांभाळा. थँक्यू. पासून तर सकाळी 7 वाजता दाडला कार्यक्रम होता, तिथं लोणीला होता. नंतर पेटी येता 2-3 ठिकाणी आपल्या महिला भगिनी नवरात्राच्या निमित्ताने त्याच्या आग्रहास्तव थांबावं लागलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ 1-1.5 तास मला उशीर झालेला आहे. त्याबद्दल माफी मागून आजचा जो आपला कार्यक्रम आहे नवदुर्गाचा, जागर स्त्री शक्तीचा, PMT आणि अश्विन ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जो काही आपल्या महिला भगिनीसाठी जो आरोग्याचा कॅम्प आपण इथं ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं अशा आपल्या लोणी ग्रामीण रुग्णालय परिषदेच्या माझे सहकारी रोहिणीताई निगुते, माजी चेअरमन आपल्या सोसायटीचे सौ वैशिल्याताई जराड, प्रवर बँकेचे माजी संचालक मान्य आपल्या प्रवर बँकेचे संचालक मान्य अजय ब्राह्मणे, प्रवर बँकेचे संचालक मान्य बापूसाहेब पाटील गायकवाड, सोसायटी चेअरमन मान्य अन्नपूर्णा, नवरात्रीच्या, दसऱ्याच्या आणि आगामी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. आज आपल्या या भागामध्ये आपल्या महिला भगिनींनी स्त्री शक्तीचा जागर या नावाखाली नवरात्रीच्या निमित्ताने महिलांसाठी जो आरोग्याचा कॅम्प घेतलेला आहे आणि ही आयडिया त्यांची मला आवडली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते. कारण शेवटी नवरात्र म्हटलं तर 3.5 शक्तिपीठ, तसे 151 शक्तिपीठ आपल्या भारतामध्ये आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्याने माहूरची रेणुका देवी असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुळजापूरची भवानी माता असेल, वणीची सप्तशृंगी माता असेल, असे 3.5 शक्तिपीठ ज्यांची आपण 9 दिवस मनभावी पूजा करत असतो, त्या सुद्धा एक महिलाच आहे. आणि महिला असल्यामुळे त्यांनी जे कार्य केलेलं आहे देवीच्या रूपाने त्या तुमच्या आमच्यामध्ये येऊन तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देत असतात. म्हणून आपण जे काही 9 दिवस पूजा अर्चा करत असतात, निश्चितच चांगले संकल्प आपले पूर्ण होण्यासाठी देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. परंतु आशीर्वाद घेण्यासाठी
आपलं आयुष्य, आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि आरोग्य चांगलं असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे दोन्ही डॉक्टरने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण सकाळी उठल्याबरोबर 5 वाजता उठतो, हातात झाडू घेतो, साफसफाई करतो, नंतर मग जनावर असेल तर त्याला चारा पाणी करतो, तिथली झाडझूड करतो, आंघोळ करून स्वयंपाकाची लगबग असते, मुलं शाळेत जायचे असतात, नवरा कामाला जायचा असतो आणि परत जनावरांसाठी आपल्याला चारा पाणी आणायचा असतो, घरात स्वयंपाक करायचा असतो. हे सर्व करता करता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्याच्यामुळं आरोग्याकडे दुर्लक्ष झालं तर आपण आजारी पडत असतो. खरं तर वास्तविक पाहता दोन्ही डॉक्टरांनी सांगितले की 40 नंतर कंपल्सरी आपण आपलं आरोग्य याची चेकअप झालीच पाहिजे. कारण हल्ली आता कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आता हे कॉमन झालेलं आहे कॅन्सरचं. कधी आपल्याला लक्षात येत नाही, लक्षात आलं तर कधी कधी 4th स्टेपला तो गेलेला असतो. त्याच्यामुळं महिला भगिनींच्यासाठी आपण पुण्यावरनं आपण ते डॉक्टर्स बोलवले होते. प्रत्येक गावामध्ये आपण गर्भाशयाच्या कॅन्सरच्या संदर्भात सर्व महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपण कॅम्प लावलेले होते. प्रवरा कन्या शाळेमध्ये संपूर्ण गावामधल्या जवळजवळ 7,000 महिला तिथं आलेल्या होत्या. त्यांना आपण स्क्रीनवर सर्व दाखवलं. एकदम 1 सेकंदाची ते आपली स्वतःची तपासणी करायची असते. परंतु 7,000 मध्ये 700 महिलांनी चेक इन केलं. बाकीच्या महिला येऊन जेवण खाऊन करून निघून गेल्या. पण ह्या 700 महिलांमध्ये 25 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर स्टार्टच त्यांची झालेली होती आणि ही तपासणी केल्यामुळे लगेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. म्हणून आपण ज्या काही गोष्टी शासनाच्या योजना पलीकडेही आपण आपल्या महिला भगिनींसाठी आपल्या गावामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण करत असतो. परंतु महिला प्रत्येक ठिकाणी स्वतःचे आरोग्य सोडून बाकी नको तिकडे वेळ काढतील, उचापती काढतील. हिचं ते काय चाललं, तिचं काय चाललं, उठ ठेवा फार असतो आमच्या महिला भगिनींना. परंतु आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. आपण आपले मुले शाळेत जातात, शाळेतल्या मुलांना सुद्धा आता फास्ट फूडचा जमाना असल्यामुळे टीव्हीचा फार परिणाम झालेला आहे. नको त्या गोष्टी, पिझ्झा असेल, पास्ता असेल, नूडल्स असेल, मॅगी असेल, काय काय नको ते पोरांचे आपण लाड पुरवत असतो. मला सांगा, आपण सुद्धा लहानाचे मोठे झालेलो आहोत. आपण सर्व शेतकरी आहोत. मला नाही वाटत आपल्या आई वडिलांनी आपले कधी असे लाड केलेले म्हणून. जे असेल तेच. आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये शेतामध्ये जो काही भाजीपाला आपल्याला पिकवता येईल तो भाजीपाला आपण खाल्ला पाहिजे. कारण हल्ली औषधाची फवारणी जास्त आहे आणि त्या औषधाच्या फवारणीमुळे सुद्धा आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. परंतु आता सध्या जे काही त्यांनी सांगितलं की बेड रेस्ट असेल, बाकीचं असेल, हे सर्व खरं कौतुक जास्त चाललेले. या कौतुकामुळे नको तेवढे लाड सासू सुद्धा सुनांचे करत आहे. नाही बाई, तिला बेड रेस्ट सांगितलं, उद्या काही झालं तर माझी जबाबदारी. म्हणजे ती अगोदरच घाबरून जाते, उद्या तिला काही झालं. कुणाला काही होत नाही. ज्यांचं वजन जास्त असतं, ज्यांची प्रेग्नन्सी लवकर राहत नाही, अशा थोड्याफार महिलांना त्याचा जास्त त्रास होतो. मला सुद्धा मोठ्या घरात दिलं गेलंय, सर्व झालंय. परंतु माझी 9 महिने आणि वरचे 2-3 दिवस इथं भरल्यावर मी माझ्या माहेरी डिलिव्हरीला जात होते. तुमच्या माहितीसाठी सांगते. शेवटी आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे आपल्याच हातामध्ये असतं. आणि काही डॉक्टर जरी नाही सांगितलं, घरी ती सून सांगते, नाही मला बेड रेस्ट सांगितलेली. डॉक्टर तसे काही सांगत नाही. पण नवरा इतकं बायकोचं कौतुक करतो का बस कधी कधी. परंतु आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जितकं आपण काम करू, आपल्या शरीराची जेवढी हालचाल करू, फक्त तुम्ही जड उचलू नका ना. हे म्हातारे बायका पण बसलेले, त्यांना पण माहिती ना. आम्ही म्हणत नाही सर्वांचेच त्याचे प्रॉब्लेम असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जिथे मी भेटीगाठी देते, प्रत्येक ठिकाणी जेव्हा दारावर जाते त्यावेळेस मला बरेचसे लेडीजकडनं हेच ऐकायला मिळतं, तिला बेड रेस्ट तिला काही करायचं नाही. ठीक आहे, क्वचित 100 मध्ये एखाद्या 2-3 केसेस तशा असतात. परंतु महिलांनी, मुलींनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे. आपण जितकी हालचाल करू त्या पद्धतीने ती आपल्या घरात, आपल्या पोटातलं बाळ त्या पद्धतीने संस्कार घेऊन जन्माला येत असतो. चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या आवडीच्या गोष्टी करा. जेवढं या 9 महिन्यामध्ये आपल्याला चांगलं करता येईल ते सर्व गुण आपल्या बाळामध्ये उतरत असतात. जसं आपण जिजाऊंचं उदाहरण येतो, जिजाऊच्या पोटी जसं शिवाजी जन्माला आला, तर जिजाऊंनी सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये काय केलं, काय नाही, याचं उत्तर त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये दाखवलेलं आहे.
म्हणून आपण स्वतः सुद्धा जर चांगल्या कामासाठी वेळ काढून आपण जर ते केलं तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या ह्या मुलांवर होत असतो. परंतु आमच्या प्रेग्नन्सी महिला ज्या मुली आहेत आता काय करतात, त्या काही टीव्हीवर सिरियल असतात, सासू सुनांचं भांडण असेल, हे असेल ते असेल, नको ते सिरियल्स बघतात आणि त्याचे परिणाम त्या मुलांवर होऊ राहिले. एक तर मीडियाचा परिणाम तर झालेलाच आहे, परंतु ह्या टीव्हीचा परिणाम जास्तीत जास्त आपल्या महिलांवर झालेला आहे. म्हणून मी तुमच्या माहितीसाठी सांगते, आज 35-40 वर्ष झाले माझा टीव्हीचा अजिबात संबंध नाही. कोणाला खरं वाटणार नाही, अक्षरशः मला टीव्ही सुद्धा लावता येत नाही. काय असेल ते शाळेत कॉलेजला असताना तेव्हा पिक्चर पाहिले, पण आता तुम्हाला कधीच कोणाला खरं वाटणार नाही. घरात कुणाला जर बातम्या घ्यायचं असेल तर नातीला सांगते मला टीव्ही लावून दे म्हणून. काय ते टीव्ही मध्ये बघण्यासाठी तरी काय आहे मला ते समजत नाही. सासू जर भांडण ते मग ते सुनती तसंच, माझ्या सासूने असं केलं, माझ्या सासूने तसं, म्हणजे नको त्या गोष्टी आपल्या मनामध्ये शिरत असतात, आपण त्या पद्धतीने विचार करत असतो. म्हणून महिला भगिनी माझी कळकळीची विनंती आहे की जे मोठे लोक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी संस्काराची शिदोरी आपल्याला दिलेली आहे, अशा मोठ्या लोकांची पुस्तकं आपण वाचा. स्वतःसाठी सर्व जगत असतात, परंतु आपण एक समाजाचं देणं असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. अशा ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये सुद्धा जर आपण चांगला संकल्प केला ते निश्चितच एकमेकीला चांगलं सहकार्य करता येईल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपण आपल्या घरामध्ये गुळ असतात, शेंगदाणे असतात, पालकाची भाजी असते, मेथीची भाजी असते. ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे सर्वच भाज्या आपल्याकडे मिळतात, त्या पालेभाज्या खा. परंतु हा फास्ट फूडचा जो जमाना आहे, पिझ्झा असेल, बर्गर असेल, याच्यापासून, ब्रेडच्या पदार्थापासून आपण लांब राहा. हे आरोग्यासाठी फार घातक आहे. आज जर प्रत्येक महिलेचं जर आपण हिमोग्लोबिन चेक केलं 8 ते 9च राहतं. खरं तर वास्तविक पाहता 12-13 हिमोग्लोबिन आपल्या महिला भगिनींचं असलं पाहिजे. आणि डिलिव्हरीच्या केसमध्ये अशा डिलिव्हरी येतात की हिमोग्लोबिन 4 आणि 5. मग मॅडम मुलगी सिरियस झाली तेव्हा डॉक्टरला फोन करून सांगा. खरं तर वास्तविक पाहता 3 महिन्यानंतर आपण जे काही चेकिंग करतो, रुटीन चेकअप तर आपलं झालंच पाहिजे. परंतु जे डॉक्टर्स आपल्याला चांगल्या पद्धतीने सल्ले देतात त्याच्यापेक्षा आपण ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आपल्या महिला भगिनी, आपल्या सासू सासरे यांना विचारून पूर्वीच्या महिलांनी काय खाल्लेलं आहे, आज जवळजवळ 102 ते 104 वयाच्या महिला अजून सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि आपण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजीबाईच्या बटव्यातल्या आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळायला, शिकायला मिळायच्या, परंतु त्याच्यापासून आता दिवसेंदिवस आपण वंचित होत चाललेलो आहोत. म्हणून परत काही जुन्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या आपण केल्या पाहिजे. म्हणून आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने आपला आहार असला पाहिजे. आम्ही म्हणत नाही तुम्ही बदाम खा, खारीक खा, काजू खा, याची गरज पण नसते कधी कधी. परंतु आहे ते जे जीवन आहे, चांगलं जगायचं असेल तर निश्चितच आपण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. घासामध्ये सुद्धा चिलाची भाजी असते, तांदुळाची भाजी असते, इतक्या भाज्या आपल्याला मिळतात, परंतु त्या भाज्याचं महत्वच आपल्याला माहीत नसतं. काही भाजी मी आता लखनौला गेले होते सीमॅपचे याच्यामध्ये की ऑर्गॅनिक याच्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येईल. तर अक्षरशः ते आपले चील असेल, बाकीचे जे भाज्या असतात ना, आपण उपटून फेकून देतो गाईला, जनावराला, त्या त्यांनी लावले की म्हटलं अहो ह्या मी जनावरांना घालतो म्हटलं. ते म्हणे अहो त्याच्यात एवढं कॅल्शियम, एवढं काय असतं म्हणे त्याच्यात. आम्ही लोकांना सांगतो ते लावा म्हणून. परंतु हे भाज्यांचं महत्वाचं जे आहे हे सुद्धा महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये तर अवेलेबल असतंच, परंतु मुगाची डाळ असेल, कोणत्या डाळीपासून काय मिळतं, प्रथिने, प्रोटीन्स येते, आणि चवळी असेल, मूग असेल, हरभरा असेल. म्हणून मी जरा स्वतःचाच आढावा घ्यायचं ठरलं. आढावा घेताना सहज लक्षात आलं की घरामध्ये सगळ्यात दुर्लक्षित असणारी कोण, तर ती माझी आई आहे. सगळ्या घरासाठी सगळीकडे 2 हात पसरून, अगदी देव सोडू नका, दैव सोडू नका, नशीब सोडू नका, हात पसरून सगळ्यांसाठी मागणारी, तिने मात्र दुपारची गोळी, बीपीची गोळी घेतली आहे का नाही हे विचारायला आम्हाला सवड नाही. आपण किती मोठे झालो, उंची कितीही जरी वाढली तरी आईच्या कडेवर गेल्यानंतर जी काही उंची येते त्याला जगामध्ये तोड नाही. त्यामुळे एक विनंती राहील, इथे पुरुष मंडळी पण बसलेली आहेत, घरातल्या प्रत्येक स्त्रीला मी अगदी समान माना वगैरे असं अजिबात काही म्हणणार नाही, पण जी काही आहे